नमस्कार शेतकरी बांधवांनो. मी हवामान अभ्यासक योगेश आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. आज 26 जुलै 2026 संध्याकाळचे 9 वाजले. बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आहे त्यांच्या भागामध्ये मोठा पाऊस कधी असणार आहे. तर आपण आज जो काही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे यामध्ये 27 ते 31 जुलै दरम्यान मराठवाडा झालं, विदर्भ झालं, या भागातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार तर काही जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. आजही म्हणजे 26 जुलै परभणी झालं, त्यानंतर नाशिक झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, या भागातील बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपाचा परभणी, नाशिक या भागामध्ये आज पाऊस झालेला आहे. बाकी भागामध्ये तो आज दाखल झालेला आहे. तर प्रथम आपण आज विदर्भापासून सुरू करतोय. तर शेतकरी बांधवांनो, त्यापूर्वी जे काही गोदावरी नदीचा आपल्या महाराष्ट्रामध्ये पट्टा आहे, त्या गोदावरी ज्या जिल्ह्यातून वाहते म्हणजे त्या संपूर्णच गोदावरीच्या पट्ट्यामध्ये अगदी नाशिकपासून शेवटपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस गोदावरी पट्ट्यात शेतकरी बांधवांनो असणार आहे. आता आपण विदर्भातील प्रथम अमरावती प्रशासकीय जो काही विभाग असणार आहे त्यामध्ये कुठल्या भागात कसा पाऊस असेल याचा अंदाज देणार आहे. ज्यामध्ये अमरावती प्रशासकीय विभागात प्रथम आपण अकोला जिल्हा घेतोय, ज्यामध्ये अकोल्यामध्ये बाळापूर, पातूर आणि अकोट या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस शेतकरी बांधवांना असणार आहे. त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभागातील दुसरा आपण अमरावती घेतोय. अमरावतीमध्ये मोर्शी, अचलपूर, वरुड, त्यानंतर बुलढाण्यातील मेहकर, चिखली, अमरापूर आणि बुलढाणा शहर, पुढे यवतमाळमधील दिग्रस, आर्णी आणि वाशिममधील रिसोड हे जे काही भाग आहे यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस शेतकरी बांधवांना असणार आहे. विशेष म्हणजे अकोले जिल्ह्यातील बाळापूर, पातोड, त्यानंतर वाशिममधील रिसोड आणि यवतमाळमधील आर्णी या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता 27 आणि 28 जुलै दरम्यान असणार आहे. त्यानंतर पुढे आपण नागपूर घेऊया. तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये प्रथम आपण नागपूर बघितलं. नागपूरमध्ये उमरेड, पवनी, भिवापूर, रामटेक, त्यानंतर वर्धा जिल्हा, वर्ध्यामध्ये आर्वी, सेवाग्राम, हिंगणघाट, त्यानंतर भंडारामधील पवनी, भंडारा शहर, पुढे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जे काही जिल्हे आहे यामध्ये संपूर्ण तालुक्यात पावसाचा जोर असणार आहे. विशेष म्हणजे नागपूर प्रशासकीय विभागातील हिंगणघाट, सेवाग्राम जे वर्धा जिल्ह्यातील आहे, त्यानंतर भंडारा शहर या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. सोबतच नागपूरमध्ये देखील पवनी, भिवापूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता 27-28 जुलै दरम्यान असणार आहे. आता पुढे मराठवाडा. तर मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनो, बऱ्याच जे मराठवाडा आहे यामधील बऱ्याच तालुक्यामध्ये कमी पाऊस झालेला आहे. जवळजवळ मराठवाड्यातील बीड जिल्हा झाला, त्यानंतर जालना झालं, पुढे धाराशिव झालं, लातूर झालं, या भागामध्ये अजून बऱ्याच तालुक्यात कमीच पाऊस आहे. तर आता जो काही 27-28 जुलै दरम्यान मराठवाड्यात पाऊस असणार आहे. तर मराठवाड्यात प्रथम आपण छत्रपती संभाजीनगर बघतोय, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर, गंगापूर, पैठण, त्यानंतर जालन्यामधील भोकरदन, अंबड, बीडमधील आता बीड जो काही जिल्हा आहे यामध्ये बऱ्याच भागामध्ये अजून कमी पाऊस आहे. आता हा जो 27-28 जुलै दरम्यान पाऊस असणार आहे तो बीडमध्येही बऱ्याच भागामध्ये चांगला असणार आहे. म्हणजे माजलगावमध्ये अतिशय मुसळधार पावसाची शक्यता माजलगाव झालं, पाटोदा झालं या भागात असणार आहे. बाकी बीडमधील सिरसाळा, परळी, आंबेजोगाई, त्यानंतर केज, मांजर, सुबा या भागामध्ये देखील चांगला पाऊस, त्यानंतर गेवराई काही भाग यामध्ये जोरदार पाऊस हा असणार आहे. त्यानंतर पुढे धाराशिवमधील तुळजापूर, उमरगा, त्यानंतर लातूरमधील अहमदपूर, आता नांदेडमधील किनवट झालं, मुखेड, मुदखेड, त्यानंतर देगलूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस असणार आहे. त्यानंतर हिंगोलीमधील आता हिंगोली बऱ्याच शेतकरी बांधवांचे आपल्याला कमेंट होते, जेथील हिंगोलीमधील बसमत या भागातील बऱ्याच शेतकरी बांधवांचे कमेंट आहे तिथे खूप कमी पाऊस झालेला आहे. तर बसमत देखील शेतकरी बांधवांनो 27 आणि 28 जुलै दरम्यान जोरदार पाऊस हा आपल्याला आता दिसणार आहे. त्यानंतर औंढा नागनाथ, सेनगाव, पुढे परभणीमधील गंगाखेड, सेलू, जिंतूर या भागात देखील चांगला पाऊस परभणीमध्ये असणार आहे. विशेष म्हणजे परभणीमधील सेलू या भागात जोरदार पावसाची शक्यता शेतकरी बांधवांनो 27-28 जुलै दरम्यान असणार आहे. त्यानंतर परभणीमधील पुढे पाथरी याही भागात जोरदार पाऊस असणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, त्यानंतर आपण आता पश्चिम महाराष्ट्र घेतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात कमीच असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर प्रथम जर आपण घेतलं, यामध्ये सांगली भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाची कमतरतामध्ये मध्यम हलका पाऊस इथे असणार आहे. तर सोलापूरमधील काही भागामध्ये म्हणजे सोलापूरमधील मोहोळ झालं, माढे झालं, अक्कलकोट झालं या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता 27-28 जुलै दरम्यान असणार आहे. त्यानंतर आपण अहिल्यानगर आणि नाशिक यासोबतच घेत आहोत. अहिल्यानगरमध्ये आपण बघितलं, अहिल्यानगरमध्ये पाथर्डी, शेवगाव या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता 27-28 जुलै दरम्यान असणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, आपण अहिल्यानगरचा स्वतंत्र व्हिडिओ सकाळीच आपल्या अकाउंटवर अपलोड केलेला आहे, तो आपण निश्चित बघावा. त्यानंतर
नाशिक जो काही भाग आहे, नाशिकमध्ये आजही चांगला पाऊस झालेला आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवस म्हणजे 27-28 जुलैमध्ये नाशिकमध्ये जवळ-जवळ संपूर्णच तालुक्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. विशेष म्हणजे मालेगाव झालं, त्यानंतर त्र्यंबकेश्वर हा जो काही भाग आहे यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. सोबतच नाशिक संपूर्णच भाग जोरदार पाऊस शेतकरी बांधवांनो हा 27-28 जुलै दरम्यान असणार आहे. त्याही नंतर तो 31 जुलैपर्यंत हा असणारच आहे. पुढेही थोड्याफार प्रमाणात अगदी तुरळक भागात तो असेल. त्यानंतर आता कोकणचा जर विचार केला तर कोकणमध्ये मध्यम हलका तर घाटमाथ्यावर जोरदार स्वरूपाचा पाऊस कोकणचे सर्वच जे काही जिल्हे आहेत म्हणजे वरती ठाणे झालं, पालघर झालं याही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस शेतकरी बांधवांनो असणार आहे. आता शेवट जे आहे ते म्हणजे खानदेश. आता खानदेश अजूनही कमीच पाऊस आहे. तर खानदेशामध्ये शेतकरी बांधवांनो धुळे झालं, नंदुरबार झालं या भागामध्ये मध्यम हलका पाऊस अगदी क्वचित भागामध्ये त्याची तीव्रता वाढून चांगल्या स्वरूपाचा देखील पाऊस काही भागात असण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये नंदुरबारमधील तळोदे आणि अक्कलकुवा या भागामध्ये चांगला पाऊस हा 27-28 जुलै दरम्यान असण्याची शक्यता आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये तर जोरदार होणार आहे. खानदेशात फक्त जळगाव जिल्हा जो आहे त्यामध्ये संपूर्णच तालुक्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. विशेष म्हणजे जळगावमधील एरंडोल, पाचोरा त्यानंतर भुसावळ, यावल या भागामध्ये जोरदार पाऊस असणार आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये मध्यम तर हलक्या स्वरूपाचा पाऊस शेतकरी बांधवांना असणार आहे. आता यामध्ये महत्त्वाची जी काही बाब आहे ती म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस शेतकरी बांधवांना संपूर्ण जवळजवळ भागात असणार आहे. तर काही भागामध्ये अचानक याची व्याप्ती वाढून मुसळधार पावसाची देखील शक्यता असणार आहे. तेही भाग आपण सांगितलेले आहे. तर शेतकरी बांधवांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला निश्चित कळवा. आपल्या हवामान अभ्यासक योगेश या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटला फॉलो करा. सोबत आपण हवामान बदल आणि आधुनिक शेती या नावाने यूट्यूब चॅनल देखील सुरू केलेला आहे. कारण बरेच असे शेतकरी बांधव आहेत ज्यांच्याकडे इंस्टाग्राम आणि फेसबुक नाही, परंतु ते यूट्यूब आहे. तर त्यांच्यासाठी आपण हवामान बदल आणि आधुनिक शेती असं मराठीत टाईप करायचं आहे. तिथे आपल्याला माझं चॅनल लोगो दिसेल. त्याही चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर चला शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला निश्चित आपलं गाव, तालुका कमेंटमध्ये कळवा. त्याही भागाचा आपण कमेंटमध्ये रिप्लाय देणार आहे. आतापर्यंत शेतकरी बांधवांनो आपण जवळजवळ प्रत्येक व्हिडिओला 80, काही व्हिडिओला 150पर्यंत कमेंट आलेल्या होत्या. त्या प्रत्येक कमेंटला आपण बघू शकता मी रिप्लाय दिलेला आहे. तर आपणही ज्या भागात पाऊस झाला त्या शेतकरी बांधवांनी निश्चित कमेंटमध्ये गाव आणि तालुका टाकून त्या भागात पाऊस झाला असं कमेंटमध्ये कळवा. मी जर एवढ्या कमेंटला रिप्लाय देऊ शकतो तर तुम्ही निश्चित एक कमेंट टाकू शकता. तर चला शेतकरी बांधवांनो भेटूया आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.